नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर अशी रांगोळी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत. तर यामध्ये बघा आपण ड्रॉप बीट्स देखील यूज केलेले आहेत. याच पॅटर्नने अजून एक मोठी रांगोळी बनवलेली आहे. तर त्यामध्ये किती मोती वापरायचे आणि ती कशी बनवायची हे आपण व्हिडिओच्या शेवटी डिस्कस केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया ही गुलाबी रांगोळी बनवण्यास. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये एक गोल्डन आणि 3 गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर गाठीच्या जवळचा गोल्डन आणि त्याच्या समोरचा एक गुलाबी ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 2 गुलाबी आणि 1 सोनेरी कलरचा मोती ओवायचा आणि आता ज्या गुलाबी मोत्यातनं सुई काढली त्याच गुलाबी मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सेंटरला यायचं आहे गुलाबी कलरमध्ये. बघा आता गुलाबी कलरमध्ये आल्यावर इथे आपल्याला 1 गोल्डन आणि 2 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गुलाबीच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर परत समोरच्या गुलाबी कलरच्या मोत्यात यायचं आहे. आता बघा आपण काय करत आहोत, जेव्हा आपला धागा खालच्या दिशेने असेल, ठीक आहे ना, गुलाबीच्या खालून निघाला असेल, तेव्हा आपण 2 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि ज्या गुलाबी मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता आपल्याला बघा सेंटरला जाणार तेव्हा आपला धागा वरच्या दिशेला येईल गोल्डन कलरच्या मोत्याकडे. ठीक आहे, तर वरच्या दिशेला आल्यावरती आपल्याला 1 गोल्डन आणि 2 गुलाबी असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पट्टी आहे चौकोनी ती बनवायची आहे. तर अशा चौकोनी पट्ट्या आपण ऑलरेडी बनवलेल्या आहेत. तर आपल्याला आता ही वाढवत न्यायची आहे जोपर्यंत हे गोल्डन मोती 20 होणार नाही. ठीक आहे, बघा इथे आपण हे जर मोजला तर हे गोल्डन जे मोती आहेत ते टोटल 20 आलेले आहेत इथे. ठीक आहे, आता हे 20 गोल्डन मोती झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, सुई बघा परत वरच्या मोत्यातनं म्हणजे वरच्या साईडला बाहेर निघालेली आहे. आता इथे 1 गोल्डन मोती ओवायचा आहे आणि दुसरा जो शेवट आहे, दुसरा जो एंड आहे त्या मोत्यातनं सुई बघा गोल्डन कलरच्या दिशेनेच म्हणजे वरून खाली सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई काढायची. आता खालच्या दिशेला सुई आल्यावर 1 गुलाबी मोती ओवायचा आणि जो पहिला वाला एंड होता, पहिला जो शेवट होता त्यातला तो जो गुलाबी मोती होता त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर बघा इथे आपण हे दोन्ही जे एंड्स होते, दोन्ही जे कडा होत्या त्या इथे 1 गोल्डन आणि 1 गुलाबी मोत्यानं जॉईन केलेली आहे. आता आपल्याला सुई खालच्या गुलाबी मोत्यात आणायची आहे. बघा एकदम खाली जो लेयर दिसत आहे गुलाबी मोत्याचा त्या मोत्यामध्ये सुई आणायची आहे आणि ह्या सर्व मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल की आपण इथे हे टाईट करत आहोत. ठीक आहे, तर बघा हे जे एकदम खालच्या लाईनचे सरळ सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, तर पूर्ण मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. जिथून सुरू केली होती त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत काढल्यावर बघा ही आपली आकृती अशी दिसेल, म्हणजे ही चपटी होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, या चपट्या रांगोळीवर समोरची कलाकृती करायची आहे. त्यासाठी आपल्याला बघा आता एका गुलाबी मोत्यातनं वरती जायचं आहे गोल्डन मोत्यामध्ये. ठीक आहे, बघा एवढं जे बनलेलं आहे हे देखील तुम्ही एक फूल म्हणून यूज करू शकता. आता इथे आपल्याला 3 व्हायलेट कलरचे मोती, जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि ज्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली तो 1 आणि त्याच्या समोरचा 1 ह्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर पुन्हा 2 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि परत हा बाजूचा 1 आणि त्याच्या समोरचे 2 गोल्डन मोती ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे प्रत्येक गोल्डन मोत्यावर. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे 2-2 जांभळ्या कलरचे मोती ओवत जायचे आणि बाजूचा 1 आणि खालचे 2 ह्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे आणि हे पूर्ण रांगोळी कंप्लीट करायची. ठीक आहे, तर बघा हे अशा प्रकारचे फूल तयार झाले. तर इथे प्रत्येक स्टेपला जेव्हा आपलं कंप्लीट होतं तेव्हा तुम्ही ही डिझाईन यूज करू शकता. आता हा शेवटचा मोती आहे, तिथे आपल्याला फक्त 1च जांभळा मोती ओवायचा आणि तिकडच्या साईडचा 1 जांभळा, खालचा 1 गोल्डन आणि इकडच्या साईडचा 1 जांभळा ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा ही आकृती आपली अशी दिसेल. ही देखील तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता, निरांजन, महिरप वगैरे. आता पुढची स्टेप, त्यासाठी 1 ड्रॉप मोती ओवायचा, 3 गोल्डन मोती ओवायचे आणि 1 उलटा ड्रॉप मोती ओवायचा. ठीक आहे, आणि बघा मधला एक जो जांभळा मोती आहे तो सोडायचा आणि त्याच्या खाली जो दुसरा जांभळा मोती दिसतोय खालच्या साईडचा त्या दुसऱ्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, समोरचे 2 गोल्डन मोत्यातनं
तिसरा जो जांभळा मोती दिसत आहे बघा, ह्या खालच्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आणि त्याच्या समोर जो जांभळा मोती आलेला आहे वरती उभा मोती, त्या मोत्यातनं सुई काढायची। परत 1 ड्रॉप मोती, 3 गोल्डन मोती आणि 1 उलटा ड्रॉप मोती ओवायचा। उलटा म्हणजे जिथे आपला जाड जे आहे ते पहिल्या सुईमध्ये ओवायचे, ठीक आहे। त्यानंतर परत आपल्याला मधला 1 सोडायचा आणि त्याच्या समोर खाली जो उभा मोती आहे त्या मोत्यातनं काढायची, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे आपण काय करत आहोत, परत ह्या पाकळ्या बनवत आहोत ड्रॉप मोत्यांच्या। आता सेम करायचं आहे तर 2 गोल्डन मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची आणि 2 गोल्डन मोत्याच्या समोर जो उभा जांभळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला काढायची आहे। आता इथे आपल्याला सेम 1 ड्रॉप मोती, 3 गोल्डन आणि 1 ड्रॉप मोती असे हे पूर्ण 5 टोटल 5 मोती ओवायचे आणि मधला हा उभा आडवावाला सोडायचा। त्याच्या समोर जो उभा मोती आहे त्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेला आणायची आणि हे अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे। बघा मध्ये आपण 2-2 मोती सोडत आहोत त्या एका पाकळीमध्ये। ड्रॉप मोतीच्या ज्या आता 3 पाकळ्या तयार झाल्या तर ह्या 3 पैकी जे आहे बघा हे मध्ये 2-2 मोती सोडत आहोत आणि 2 ड्रॉप मोत्यांच्या मध्ये आपण 1 जांभळा मोती सोडलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे। हे पूर्ण फूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे। बघा हे असे दिसेल कंप्लीट झाल्यावर, किती सुंदर दिसत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर खालच्या त्या गोल्डन मोत्यातनं समोरच्या ड्रॉप मोत्यातनं सेंटरचा जो गोल्डन मोती आहे ना वरच्या दिशेचा एकदम टोकाचा जो गोल्डन मोती आहे तिथे यायचा आहे, ठीक आहे। बघा पुन्हा ही देखील रांगोळी तुम्ही यूज करू शकता। आता ह्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढल्यानंतरनं आपल्याला इथे 5 गुलाबी मोती, 1 गोल्डन मोती आणि 5 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत। ह्याच्या पुढची लेयर, ठीक आहे। 5 1 5 त्यानंतरनं समोरची जी ड्रॉप मोत्याची पाकळी आहे त्याचा सेंटरचा म्हणजेच गोल्डन कलरचा जो दुसऱ्या नंबरचा गोल्डन आहे त्या मोत्यातनं काढायचं। परत एकदा तेच रिपीट करायचं। 5 गुलाबी, 1 गोल्डन आणि 5 गुलाबी मोती ओवायचे आणि परत समोरचा जो टोक आहे सेंटरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी लेयर आहे कंप्लीट करून घ्यायचं आहे। प्रत्येक ड्रॉप मोत्यावर अशा प्रकारे आपल्याला टोटल 11 मोती ओवून घ्यायचे आहेत, 5 5 आणि हा 1, ठीक आहे। त्यानंतर बघा आता हा शेवटचा आहे, आपण ह्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला परत त्या गुलाबी मोत्यातनं समोरचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत यायचं आहे, ठीक आहे। तर ह्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायची, ठीक आहे। आता एवढं झालं बघा, ही अशी डिझाईन दिसेल आपली। आता तुम्ही ही देखील रांगोळी यूज करू शकता। त्यानंतरनं आपल्याला परत 1 ड्रॉप मोती, 5 गोल्डन मोती आणि 1 उलटा ड्रॉप मोती ओवायचा आहे आणि बघा दुसरी जी गुलाबी पाकळी आहे त्यातला जो सेंटर गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। परत आपल्याला असंच सेम करायचं आहे। तर 1 ड्रॉप मोती, 5 गोल्डन मोती आणि 1 ड्रॉप मोती, त्यानंतरनं परत समोरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपल्याला ही जी दुसरी ड्रॉप मोत्याची लेयर आहे, पहिली लेयर ड्रॉप मोत्याची झाली, आता ही दुसरी ड्रॉप मोत्याची लेयर आहे, तर ही आपल्याला अशा प्रकारेच कंप्लीट करून घ्यायची आहे। तर बघा ही अशी सुंदर अशी रांगोळी, परत एक रांगोळी तयार झालेली आहे। बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे जो गोल्डन मोती होता त्या मोत्यातनं सुई काढली। आता त्या ड्रॉप मोत्यातनं आपल्याला बघा समोर हे 5 गोल्डन मोती होते, त्यापैकी आपल्याला तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तिसरा जो गोल्डन मोती आहे तो सेंटरचा गोल्डन मोती आहे, ठीक आहे। तर ह्या तिसऱ्या अर्थातच सेंटरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची। आता इथे 7 जांभळे, 1 गोल्डन, 7 जांभळे मोती ओवून घ्यायचे, ठीक आहे। परत काय करायचं, आता परत डायरेक्टली तो जो तिसरा गोल्डन मोती आहे, ठीक आहे, ह्या 5 मोत्यांपैकी जो तिसरा गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। आता इथेही जांभळ्या कलरची लेयर येणार। तर इथे परत आपल्याला आता काय करायचं, परत एकदा 7 जांभळे, 1 गोल्डन, 7 जांभळे मोती ओवून घ्यायचे आणि समोरचा जो तिसरा गोल्डन मोती असेल त्या मोत्यातनं सुई काढायची। हे सर्व मोती आपण 5 नंबरचे यूज केलेले आहेत, तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल, तरी लक्षात ठेवा की हे 5 नंबरचे मोती आहेत, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला ही जांभळ्या कलरची लेयर बनवून घ्यायची आहे 7 1 7 या क्रमांकाने, ठीक आहे। बघा हा शेवटचा आहे। आता ह्या परत आपण ह्या तिसऱ्या गोल्डन मोत्यातनं सुई काढणार। त्यानंतरनं आता आपल्याला इथे ह्या जांभळ्या मोत्यातनं बघा ही देखील एक रांगोळीची स्टेप तयार झालेली आहे, ही देखील तुम्ही यूज करू शकता। आता ह्याच्या वरची स्टेप बनवायची आहे, त्यासाठी बघा आपल्याला ह्या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। जांभळ्या मोत्यातनं सुई आपल्याला तो जो गोल्डन मोती आहे
त्या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. ठीक आहे, गोल्डन मोत्यातनं बाहेर काढायचं. आता गोल्डन मोत्यातनं बाहेर काढल्यावर समोरची लेयर येईल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 10 गुलाबी मोती, 1 गोल्डन मोती ओवायचा आणि 1 ड्रॉप मोती आणि 1 गोल्डन. ठीक आहे, 10 गुलाबी, 1 गोल्डन, 1 ड्रॉप, 1 गोल्डन. मग गोल्डनला मागे करायचं, ड्रॉप मोत्यातनं सुई खाली काढायची आणि बघा खालचा जो गोल्डन आहे ना, अपोजिट साईडने आपल्याला सुई बाहेर न्यायची आहे. ज्या धागाने धागा ज्या साईडने ज्या दिशेने धागा आतमध्ये गेला होता त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला ही सुई काढायची आहे. दुसऱ्या साईडला आल्यावर इथे 10 गुलाबी मोती ओवायचे आणि समोरच्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर बघा ही अशी जी लेयर आहे ती इथे तयार होईल. आता परत एकदा बनवून दाखवूया. तर 10 गुलाबी, 1 गोल्डन, 1 ड्रॉप आणि 1 गोल्डन ओवून घ्यायचं आहे. त्यानंतरनं त्या ड्रॉपमधनं सुई काढून घ्यायची आहे आणि तो जो गोल्डन मोती आहे विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची. त्यानंतरनं परत 10 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आणि समोरच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ही शेवटची जी लेयर आहे ही बनवून घ्यायची आहे पूर्ण. आता ह्या सर्व जांभळ्यामधला जो गुलाबी मोती गोल्डन मोती आहे तिथनं आपल्याला अशा प्रकारे सुई काढत ही बनवून घ्यायची. बघा ही लास्टची लेयर आहे आणि ही शेवटची पाकळी आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गोल्डन मोत्यातनं सुई काढली. आता ही शेवटची आहे त्यामुळे आपल्याला सुई परत खालच्या दिशेला घेऊन जायची आहे आणि घट्ट अशी त्याची गाठ बांधून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही जी मल्टी लेयरची रांगोळी आहे आपली तयार होईल. ठीक आहे, इथे तुम्ही प्रत्येक लेयरला जे आकृती बनते ती तुम्ही यूज करू शकता, जसं फूल म्हणून किंवा रांगोळी म्हणून. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि सेंटरचा भाग थोडासा प्रेस करायचा आहे. बघा ही जी आहे दुसरी ही मोठ्या साईजची आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे जे गोल्डन मोती होते ना ते टोटल 36 आहेत. जशी आपली गुलाबी कलरच्या रांगोळीमध्ये टोटल 21 गोल्डन मोती होतात, तर इथे टोटल 36 गोल्डन मोती आहेत. त्यानंतरनं वरच्या ज्या ह्या लेयर्स आहेत ती लाल कलरची, त्यानंतर ड्रॉप मोत्याची, त्यानंतर हिरवी आणि त्यानंतर लाल, यांची संख्या बदलते जी की अशी आहे. ठीक आहे, तर पहिले 36 गोल्डन आले, त्यानंतरनं बाकी सेम. त्यानंतरनं बघा इथे आपण लिहून दिलेलं आहे ह्या संख्येनुसार तुम्हाला ही जी मोठी रांगोळी आहे ती बनवायची आहे. आता याच्या सेंटरमध्ये भरपूर जागा आहे तर तुम्ही निरांजन महिरप म्हणून देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही जी आजची रांगोळी आहे सुंदर अशी, बघा प्रत्येक लेअरला आपण हे यूज करू शकतो. जसा हा सेंटरचा पीस झाला, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या वरती. तर अशा प्रकारे आपण हे एकाच डिझाईनमध्ये एकाच पॅटर्नमध्ये आपण 4-5 रांगोळ्या ज्या आहेत त्या शिकल्या आहेत. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.